मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर. जून महिन्याचा 24वा हप्ता अपडेट आहे. जुलै महिना सुरू आहे. आज 4 जुलै आहे आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जूनच्या 24व्या हप्त्याचा GR यायला हवा. जून महिन्याचा GR अजून आलेला नाही. अजून शासनाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट नाही, परंतु सोमवारनंतर जून महिन्याचा GR यायला हवा. कारण मागच्या जर महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर मे महिन्याचा जो काही GR होता तो 10 जूनला आलेला होता आणि तिथून 5 दिवसांना म्हणजे 15 जूनपासून वितरणाला सुरुवात झालेली होती. परंतु जून महिन्याचा GR अजून आलेला नाही. आज 4 जुलै आहे आणि 10 जुलैपर्यंत जून महिन्याचा GR येण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा GR यायला हवा. म्हणजे SC आणि NT प्रवर्गातील ज्या काही लाभार्थी महिला असतात त्यांनासुद्धा पैसे वेळेवर मिळतात. कारण तुम्ही जर मागच्या मार्च-एप्रिलच्या वितरणाचं जर बघितलं असेल तर अनुसूचित जातीच्याच महिलांना उशिरा पैसे मिळालेले होते. त्याचं कारणही तसंच होतं. सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा GR प्रसिद्धच झालेला नव्हता, त्यामुळे त्या लाभार्थ्यांना नंतर पुन्हा सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा GR आला आणि परत वितरण झाले आणि अनुसूचित जातीच्या सगळ्या लाभार्थी महिलांना त्यांचा हप्ता मिळाला. एकूण 3000 रुपये त्या हप्त्यामध्ये त्यांना 2 महिन्याचा लाभ मिळालेला होता. वितरणामध्ये एका महिन्याची गॅप दिसत आहे. तसं जर पाहिलं तर ज्या महिन्याचा GR त्याच महिन्यात यायला हवा आणि वितरण पण व्हायला हवे. परंतु जुलै महिना सुरू आहे आणि जून महिन्याचे वितरण अजून बाकीच आहे. शासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की वितरणामध्ये गॅप पडायला नको आणि वेळच्या वेळीच वितरण व्हायला हवे. कारण लाभार्थी महिलांची संख्यासुद्धा आता खूप कमी झालेली आहे. KYC प्रक्रियेनंतर काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी KYC केली नाही त्यांचासुद्धा लाभ बंद झालेला आहे. मग ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच आता हप्ता मिळणार आहे. आणि RTI या फाईलमुळं सुद्धा काही बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. तर हे असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. काही शासकीय महिला होत्या ज्या सरकारी नोकरीवर होत्या त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते, त्यांचासुद्धा लाभ थांबवण्यात आलेला आहे. आणि काही बोगस लाभार्थी पुरुषांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते आणि त्यांनीसुद्धा 1 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता. तर अशा पुरुषांचे फॉर्मसुद्धा रद्द झालेले आहेत. म्हणून बराचसा आकडा आता कमी होताना दिसत आहे. तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनासुद्धा वेळेवर हप्ता मिळायला हवा. कारण काही महिला लाडकी बहीण योजनेच्या भरोशावर त्यांची जी काही छोटी मोठी कामं आहेत आणि काही बचत गटातून त्यांनी लोन काढलेलं आहे त्याचे हप्ते त्या भरत असतात. काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करतात आणि आता शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत. मुलांना शाळेतील छोट्या छोट्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा या पैशाचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे घरातील किराणा वस्तू म्हणा किंवा त्यांचं काही औषध पाणी असते, ह्या गोष्टी या पैशातून त्या करत असतात. लाडकी बहीण योजनेचाच उद्देश असा आहे की महिलांचं सक्षमीकरण व्हायला हवं आणि लाडकी बहीण योजनेला जून महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आणि यशस्वी झालेली आहे. प्रत्येक महिन्याचे वितरण जर व्हायचे असेल तर त्याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात GR यायला हवा आणि लवकरात लवकर वितरण व्हायला हवे. कारण 12 महिन्याचा निधी ठरवलेला असतो, तर वितरणाला जास्त विलंब व्हायला नको. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर GR काढून जून महिन्याच्या वितरणाच्या हालचाली वाढवायला हव्या. तर मैत्रिणींनो, या योजनेविषयी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल अशी आशा करते. अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.